आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे असे निरंजन महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर मान्य दीपाजी मेहता मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार आमच्या सर्व अधिकारी, सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचवावे. मान्य महापौर मॅडम. भारत माता की, भारत माता की. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंचावर उपस्थित आपले मीरा भाईंदर शहराचे आयुक्त राधा विनोद शर्माजी, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटीलजी, उपस्थित अतिरिक्त आयुक्त पानपट्टे साहेब, अतिरिक्त आयुक्त सचिन बांगरजी, उपायुक्त प्रणालीजी, लेखिका सन्माननीय प्रज्ञा पंडितजी, उपस्थित प्राध्यापक डॉक्टर संतोष राणे साहेब आणि सर्व उपस्थित नगरसेवक, नगरसेविका, सर्व महानगरपालिकाचे सर्व अधिकारी, शिक्षिका, सर्व विद्यार्थीगण आणि पत्रकार बंधू, मी सर्वप्रथम आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य एक तो मराठी. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी आपण 27 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्त साजरा करत जातो. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातोय. कवी कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील योगदान अमूल्य असून त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मी त्यांना अभिवादन करत आहे. मराठी भाषा ही गोड, समृद्ध आणि अभिव्यक्तीने परिपूर्ण आहे. दैनंदिन जीवनातील साध्या शब्दापासून ते साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत मराठी भाषेने स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. बदल्या काळानुसार ही भाषा नव्या शब्दांनी, नव्या विचारांनी अधिक सक्षम होत आहे. आमच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण अनेक भाषा शिकतो, हे आवश्यक आहे. पण त्याच्या वेळी आपल्याला आपली मातृभाषा जे आहे ते विसरू पडू नये. कारण मातृभाषा आपल्या विचारांना प्रेरणा देते आणि व्यक्तिमत्वाला आधार देते. ज्या माणसाला आपल्या भाषेचा अभिमान असतो तोच खऱ्या अर्थाने जगात आत्मविश्वासाने उभा राहू शकतो. आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर अभिमानाने करावा. घरात, शाळेत, कार्यालयात, व्यवहारात आणि तंत्रज्ञानातही मराठीतून वाचूया, लिहूया, बोलूया आणि पुढील पिढीपर्यंत ही भाषा प्रेमाने पोहोचवूया. मराठी भाषेचा आपण सर्वांनी सन्मान करायला पाहिजे. आज आपण हा संकल्प घ्यायला पाहिजे की आपण जास्तीत जास्त मराठी भाषेचा सन्मान करा, मराठी भाषा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे आणि मराठी संस्कृतीचा वारसा जपायला पाहिजे. माझी मराठी माझा अभिमान. सर्वांना परत एकदा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.